श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही देखील स्वामी भक्त आहात, तुम्ही स्वामी सेवा करत आहात, तुम्ही जप करत आहात, तुम्ही पूजा करत आहात, पण तुमचं मन एकाग्र होत नाहीये का? असे बरेचसे स्वामी सेवेकरांना प्रश्न आहे. आपण सेवेला तर बसतो पण आपलं मन एकाग्र होत नाही. किंवा कधी कधी काय होतं ना, सेवेला आपण बसतो, खूप आनंदात बसतो आणि सेवेला बसल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये विचार वेगळे चालतात. म्हणजेच की ते कसे, तर घराचं टेन्शन असेल, पैशाचं टेन्शन असेल, आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल टेन्शन असेल किंवा मानसिक क्षमतेबद्दल टेन्शन असेल, मुलाच्या डब्याचं, शाळेचं, टिफिनचं, असे भरपूर काही प्रश्न असतात. ते असे प्रॉब्लेम होत आहे का? तुम्ही सेवा करताना मन लागत नाहीये का? मग असं झाल्यानंतर आपण काय विचार करतो, किती दिवसाची स्वामी सेवा करत आहे पण प्रचिती मिळत नाहीये, स्वामीपर्यंत आपली सेवा पोहोचती नाही पोहोचत, आपल्याला माहिती नाहीये. तर त्यासाठी आज मी अगदी साधी आणि सोपी सेवा आणि उपाय तुम्हाला सांगत आहे की 100% तुमचं या उपायाने मन लागणार आहे. तर हा व्हिडिओ आजचा स्पेशल तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सेवेचा लाभ घेता येईल आणि ते पुण्य आपल्याला मिळेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जप करायला बसता आणि जप करत असताना मनामध्ये विचार खूप असतात. पहिली गोष्ट आणि महत्वाची गोष्ट मेन म्हणजे काय होतं, जेव्हा सुद्धा आपण पूजा करायला किंवा गुरुचरित्र पारायण करायला किंवा इतर सेवा करायला आपण जेव्हा बसतो ना, तेव्हा निगेटिव्हिटी खूप येते. आणि सर्व एखादा जर संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे तर सर्वात अगोदरचा प्रश्न तुमच्या मनामध्ये हा येतो की सेवा माझ्याकडे होणार की नाही होणार, मला वेळ पुरणार की नाही पुरणार, हा सर्वात मोठा प्रश्न येतो. म्हणून शक्यतो तुम्ही ना डोक्यामधले विचार काढून टाका आणि तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामी सेवा करायची आहे. काढत नाही आहे ही आपली चुकी नाहीच आहे, कारण की आपण एक संसारिक माणसं आहोत, धावपळीचं आपलं जीवन आहे, जॉब आहे, घरचे काम आहे, खूप साऱ्या अशा समस्या आपल्या जीवनामध्ये आहे. तर साहजिकच आहे जेव्हा आपण जप करायला बसतो तेव्हा ही गोष्ट, कारण की 2 मिनिटं जरी शांत बसलं ना तर भरपूर असे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. तर जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा मन कसं लागणार, तर त्यासाठी महत्त्वाचं सांगते तुम्हाला, जेव्हा सुद्धा तुम्ही जप करायला बसा तेव्हा तुम्हाला आसन टाकायचं आहे. आसन टाकल्यानंतर 2 मिनिटं तिथे शांत बसायचं आहे, शांत असं स्तब्ध बसायचं आहे, डोळे मिटून डोळे बसून 2 मिनिटं शांत राहायचं आणि दीर्घ असा श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना श्री स्वामी समर्थ म्हणा आणि श्वास सोडताना स्वामी मी स्वतःला तुमच्या चरणाशी अर्पण करत आहे असं बोला. 2 मिनिटं शांत झाल्यानंतर ओमचा नाद करा. ते झाल्यानंतर एकदम शांत होईल, तुमचं मन हे स्थिर होईल आणि तुम्ही पूजेला तयार होसाल. ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला पूजेमध्ये सातत्य ठेवायचं आहे. तुम्ही एक वेळ ठराविक करून ठेवा की तुम्हाला सकाळी सेवा करायची आहे की तुम्हाला संध्याकाळी सेवा करायची. तुम्ही अंघोळ झाल्यानंतर तुम्ही जप करायला बसा, कारण सकाळची पूजा ही खूप छान असते. कारण सकाळमध्ये आपल्या माइंडमध्ये विचार नसतात, म्हणजे विचार तर सातत्य चालूच असतात, पण सकाळचा माइंड जो असतो आपला तो फ्रेश असतो. आणि तुम्ही पूजेमध्ये सातत्य ठेवा. म्हणजेच काय, तर तुम्ही ना सकाळी उठल्या उठल्या पूजा करा किंवा मग रात्री झोपण्याच्या अगोदर पूजा करा. हा वेळ खूप छान असतो. सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही अंघोळ केल्यानंतर लगेच देवपूजेला बसले आणि जपला बसले तर तुमचं मन हे स्थिर राहतं. संध्याकाळी झोपण्यापूर्वी सर्व काम आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही जप करायला बसाल तेव्हा सुद्धा तुमचं मन शांत होईल. पण रोज हे जे तुम्ही सेवा करताय, जप करता, ते एक वेळ कालावधीत ठेवा, कारण सातत्य हे स्वामींना खूप प्रिय आहे. तुम्ही जर सातत्याने जर करसाल तर नक्कीच तुमचं मन लागणार आहे सेवेमध्ये. आणि दुसरी म्हणजे महत्वाची गोष्ट, जे तुम्ही आसन घेता ते जर आसन तुम्ही स्वतःपुरतंच ठेवलं तर ते खूप चांगलं. कारण तुम्ही जी सेवा करता, अर्चना करता, त्या आसनवर बसून सेवा करता, म्हणजे ती सेवा तुमची आहे. आणि जर तुम्ही एकच कंबाईन आसन यूज केलं, म्हणजे तुम्ही त्याच आसनवर मिस्टर, मुलं, तुम्हाला तुमच्या घरातील जेवढे व्यक्ती आहेत ते सर्व जर एकाच आसनवर बसून केलं, त्याला हरकत तर काहीच नाही. पण एवढं असतं, जर स्वतःचं आसन स्वतः ठेवलं ना तर ती जप पूजा ती आपली मानल्या जाते. तर तुम्ही आसन वेगळं वेगळं ठेवू शकता. आणि महत्वाचं, जेव्हा पूजा झाली, जप झाला, जेव्हा तुम्ही उठसाल, स्वामींना मनोमन प्रार्थना करा की स्वामी आजचा जो जप आहे जर काही चुकलं असेल, जप माला संख्यामध्ये काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आणि जेव्हा उठसाल तेव्हा 3 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, किंवा मग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून 3 वेळा आसन खाली पाणी टाकायचं. तर हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे. कारण काय होतं ना, जेव्हा आपण जप नियम हे करतो आणि 3 वेळा पाणी टाकतो तेव्हा ती सेवा आपली मानल्या जाते. आणि जर तुम्ही हे नियम नाही केले
जर 3 वेळा पाणी नाही टाकलं तर ती सेवा इंद्रदेवाची मानल्या जाते. मग सेवा करायची आपण, फळ मिळतो इंद्रदेव. म्हणून तुम्ही जेव्हा सेवा करता ना, तर 3 वेळा पाणी नक्की टाकायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जी जपमाळ आहे, ती जपमाळ तुम्हाला अशी लटकून ठेवायची नाही, खाली ठेवायची नाही. ती जपमाळ अशी व्यवस्थित एका पिशवीमध्ये किंवा मग एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवायची आहे. कारण काय होईल ना, तुमची जपमाळ ही तुम्हीच यूज करायची, प्रत्येकाला यूज करायला द्यायची नाही. कारण पूजेमध्ये आपलं साहित्य आपण ठेवलं ना, तर त्याचा खूप फरक पडत असतो. बरेच सेवेकरी हे नियम पाळत असतात आणि बरेच सेवेकऱ्यांना हे नियम माहिती सुद्धा नाहीये. मला सुद्धा माहिती नव्हते. मला सुद्धा केंद्रातूनच माहीत पडले. मला जे माहिती केंद्रातून मिळते, मी ती माहिती तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण माहिती, सेवा हे वाटल्यानेच वाढतं असं गुरुमाऊली म्हणत असतात. म्हणून सुद्धा आपल्याकडे जी सेवा आहे ते वाटा. तुम्हाला जर अनुभव येतील तर ते आपण तुम्ही कमेंट करत चला. म्हणजे काय होतं ना, जर दुसऱ्याला गरज असली, तुमची जर अनुभव वाचला ना त्यांनी, त्याला एक आधार मिळतो आणि तो नक्कीच आपल्या स्वामी सेवेकरीमध्ये जुळतो. महत्वाचं म्हणजेच तर काय, सेवा जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा खूप घाई नाही करायची. सेवा ही हळूहळू करा. कारण बरेच ताई दादा काय करतात, लवकर व्हावी, वेळ नाही आहे, ड्युटीवर जायचं आहे, काम आहे, तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढे फास्ट बोलता. पण सेवा ही तुम्ही स्लो करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीत करा. कारण काय होईल ना, जेव्हा तुम्ही 1 तास सेवा करता पण फास्ट करतात, त्याऐवजी तुम्ही 5च मिनिटं सेवा करा, पण स्लो करा. म्हणजे जिथं तुम्ही 11 माळ करायचे आहे ना, ते 1 माळ करा. पण ही खूप अशी मनापासून करा. कारण की स्वामींना तुम्ही जे उच्चार करता, तुमच्या श्वासात जेव्हा जातं, तेव्हा आपल्या प्रत्येक श्वासाला तो मंत्राचा स्पर्श होतो, तेव्हा ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचते. आणि महत्वाची गोष्ट, आता बरेच ताई दादा काय म्हणता, की आम्ही एवढ्या दिवसाची स्वामी सेवा करत आहे, खूप सेवा केली, काही होतच नाहीये किंवा आम्हाला प्रचितीच मिळत नाहीये. तर स्वामी सुद्धा परीक्षा घेत असतात, की हा आपल्या सेवेमध्ये किती टिकतो, किती नाही. तर तुम्ही सेवा सातत्याने चालू ठेवा, तुम्हाला फरक जाणो ना जाणो. कारण ज्या वेळेस स्वामी योग्य वेळ येते ना, त्यावेळेस स्वामी देतात. आणि ज्यावेळेस स्वामी प्रचिती देतील ना, त्यावेळेस आपलं आयुष्य बदलून जातं. तेव्हा आपल्याला कशाचीच काही कमी पडत नाही. म्हणून स्वामी काय देता आणि मला किती दिवस झाले हे न विचार करता, स्वामी एक दिवस मला भेटतील हे विचार ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही पूजेला बसाल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही पूजेला जेव्हा बसता ना, तेव्हा फक्त स्वामीला प्रार्थना करा, स्वामी मला या संसारातलं काही नको, मला तुमची साथ हवी आहे. बघा, तुमचं मन 100% नाही, 1,00,000% तुमचं मन एकाग्र होणार आणि तुम्ही ज्या काही सेवा करता ना, त्या स्वामीपर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. तर नक्कीच तुम्ही हे जे छोटं मी सांगितलेलं आहे, ते अनुभव करून बघा आणि आलेला अनुभव नक्की मग आपल्यासोबत शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.